जम्मू काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे। भारताची जगवार विमानं एअर पेट्रोलिंग करतात आणि भारतीय सैन्याचे पीओके मध्ये म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार हल्ले सुरू आहेत। भारत आणि पाकिस्तानमध्ये 60 किलोमीटर आत घुसलेला आहे। भारत हा पाकिस्तानमध्ये जाऊन घुसलेला आहे, पीओके मध्ये गेलेला आहे। पाकव्याप्त काश्मीर हा सगळा भाग आहे। या सगळ्यात अगदी म्हणजे पाकिस्तानच्या घरात घुसलाय असंच म्हणता येईल, कारण घरात घुसून अशा प्रकारे भारतीय सैन्य दलाने ही कारवाई केलेली आहे। 60 किलोमीटर आत पाकिस्तानमध्ये भारताचं सैन्य घुसलेलं आहे। तर सुरतमध्ये सुद्धा सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। पोलिसांनी वाहनांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे आणि भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। खरं तर मुंबई, गुजरात, राजस्थान आणि या सगळ्याच भागामध्ये, पंजाबमध्ये सुद्धा सध्या खूप अलर्ट सिच्युएशन पाहायला मिळते। अलर्ट परिस्थिती आहे आणि कमालीची सावधानता बाळगण्यात येतोय। तसंच पूंछ सेक्टरमध्ये सुद्धा जी सीमा अतिशय निकट आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट इथे घोषित करण्यात आलेला आहे। अलर्ट मोड घोषित करण्यात आलेला आहे। सूरत शहर पुलिस 24/7 पेट्रोलिंग कर रही है। जहाँ के जो बड़ी कंपनी के सिक्योरिटीज है उसके साथ भी संकलन किए हुए हैं, वहाँ हमने मोर्चे भी लगाए हुए हैं। उसके अलावा हमारी जो सरकार गवर्नमेंट बोट है उससे हम सतत पेट्रोलिंग कर रहे हैं, जिसमें सशस्त्र जवान रखे हुए हैं। उसके अलावा जो अदानी पोर्ट की जो बोट्स है उसमें भी हमने हमारे जवान, सुरक्षा जवान उस पर रखे हुए हैं। और जो फिशरमैन वॉच ग्रुप हमारे है उसकी हमने 2 मीटिंग ले चुके हैं, उसको भी हमें सतर्क किए हुए हैं कि कुछ भी मूवमेंट दिखाई दे दरिया में तो तुरंत हमें इन्फॉर्म करें। इस तरह आप देख रहे हैं कि हम पूरी तरह अलर्ट है। तर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। अतिशय तातडीची अशी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। सीमा भागात सुरक्षा असलेल्या तणावावरून आता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस महानिर्देशक आणि हे सगळे महत्त्वाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। आपण पाहतोय की राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे आणि अत्यंत वेगानं सगळ्या घडामोडी घडतायत। तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजस्थानमध्ये जैसलमेर आणि बिकानेरमध्ये रात्रीच्या सुमारास ड्रोन हल्ले करण्यात आले होते। पाकिस्तानचे ड्रोन जे चायनाने पाठवले होते, हे ड्रोन हल्ले करण्यात आले होते। तर पाकिस्तानच्या 1/3 भागावर बलुचिस्तानचा ताबा आता आहे आणि बलुचिस्तान आर्मीनं हा मोठा दावा केलेला आहे। खरं तर स्वतंत्र बलुचिस्तानसाठी ही बलोच आर्मी नेहमीच कारवाया करत असते। काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधला ट्रेन सुद्धा या बलोच आर्मीनं हायजॅक केली होती। तसंच अफगाणिस्तान, इराणच्या सीमेजवळचा भाग बलुचिस्तानच्या ताब्यात गेलेला आहे। केच आणि मास्टंग आणि तसंच कच्छीमध्ये सुद्धा बलुचिस्ताननं ताबा मिळवलेला आहे। खरं तर पाकिस्तानची इतकी मोठी दुरवस्था खरं तर कधीच झाली नव्हती आणि खरं तर बाहेरून भारत, शत्रुदेश भारत आणि त्यासोबतच आतून आता पाकिस्तानमध्ये बलोच आर्मी सुद्धा सक्रिय झालेली आहे आणि पाकिस्तानच्या बऱ्याच भागांचा दाबा कच्छीमध्ये सुद्धा बलोच लिबरेशन आर्मीनं हा ताबा घेतलेला आहे। तर चंदीगड हे ठिकाण आता सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं, कारण चंदीगडमध्ये पुन्हा हवाई हल्ल्याचा धोका वर्तवण्यात येतोय। ही शक्यता खरं तर नाकारता येत नाहीये। पाकिस्तानकडनं मिसाईल, क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे इथं हल्ले होऊ शकतात आणि या हल्ल्यांची शक्यता लक्षात घेता चंदीगडमध्ये आता हवाई हल्ल्यांच्या दृष्टीने मोठी सतर्कता बाळगण्यात येते। नागरिकांना सगळ्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। घराबाहेर पडू नये, सुरक्षित ठिकाणी जाऊन राहावं असं सुद्धा सांगण्यात येतंय। अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, चंदीगडमध्ये खरं तर एअर स्ट्राईक होण्याची शक्यता आहे, हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सध्या तिथे काय वातावरण आहे, काय सांगशील?
नक्कीच नाही. आपण जर बघितलं तर चंदीगडमध्ये पुन्हा एकदा जो आहे तो एअर स्ट्राईक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण एअरफोर्सकडून जो आहे तो युद्ध होण्याचं जे सायरन आहे ते सायरन त्या ठिकाणी वाजवलं जात आहे आणि नागरिकांना देखील सूचना केल्या जात आहे की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. तुम्ही शक्य असेल तर घरामध्येच राहा, खिडक्यांपासून लांब राहा आणि संपूर्ण परिसरामध्ये जर आपण बघितलं तर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे तो परिसर खाली करण्यात आलेला आहे. तिथले जे नागरिक आहेत त्यांना देखील सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. मात्र आता चंदीगडमध्ये परत एकदा हल्ल्याचा जो सायरन आहे तो सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय चंदीगडमध्ये हवाई हल्ल्यांची शक्यता लक्षात घेता सगळा परिसर मोकळा करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात येतोय. तसंच सायरन सुद्धा हल्ल्याचा वाजवण्यात येतोय. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता सगळीच राज्य खरं तर भारतातली अलर्ट मोडवर गेलेली आहेत. महाराष्ट्र सुद्धा अतिशय अलर्ट झालेला आहे, सावध झालेला आहे आणि राज्य सरकारनं अलर्ट मोडवर येत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि अधिकाऱ्यांची ही बैठक घेण्यात येईल. उच्चस्तरीय सुरक्षेचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. तर पंजाब पोलिसांनी सुद्धा नागरिकांना सूचना केलेल्या आहेत. हल्ल्याची शक्यता कधीही नाकारता येत नाही शत्रुपक्षांकडून आणि त्यामुळे घरातच राहावं, बाहेर पडू नये, खिडक्यांपासून मुख्यतः लांब राहावं या महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसंच ब्लॅकआउट ठेवण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. लाईट्स आपल्या घरातल्या बंद कराव्यात, विशेषतः रात्रीच्या वेळी या लाईट्स बंद करण्यात याव्यात अशा सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. तसंच शक्यतो लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी असं सुद्धा सांगण्यात येत आहे. तर पाकिस्ताननं गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेतलेल्या आहेत. बोटी ताब्यात घेऊन मच्छीमारांना मात्र सोडून दिलेलं आहे. पाकिस्तान हल्ल्यात गुजराती मच्छीमारांच्या बोटी वापरल्या जाण्याची शक्यता आहे. पण पाहतोय काही गुजरातचे मच्छीमार समुद्री सीमेत गेले होते आणि या बोटी पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याची बातमी आहे. तर तुर्कस्तानचं मालवाहू विमान हे पाकिस्तानमध्ये दाखल झालेलं आहे. रात्री 12 वाजता तुर्कस्तानचं विमान हे पाकिस्तानात उतरलेलं आहे. तुर्कीच्या विमानात कदाचित युद्धोपयोगी साधनसामुग्री असू शकते ही शक्यता वर्तवण्यात येते. ड्रोन कदाचित तुर्कीचे या विमानातून पाकिस्तानसाठी पाठवण्यात आलेले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते. कारण सध्याची ही युद्धजन्य परिस्थिती पाहता पाकिस्तान तुर्कस्तानकडून मदत घेतोय आणि युद्ध उपयोगी सामुग्री कदाचित तुर्कस्ताननं पाकिस्तानला पाठवल्याची शक्यता या बोटीतून वर्तवण्यात येते. तर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी ब्लॅकआउट घोषित करण्यात आलेला आहे. अमृतसर, अखनूर आणि बारामुल्ला तसंच चंदीगडमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे. रात्रीच्या वेळी ब्लॅकआउट असावा अशी सूचना करण्यात आलेली आहे. तशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. खरं तर प्रकाशाचा झोत हा कदाचित शत्रूसाठी टार्गेट ठरू शकतो आणि इथं मोठा विध्वंस, जिथनं प्रकाश येतोय तिथनं मोठा विध्वंस करण्याचा शत्रूचा माणूस असू शकतो आणि कदाचित प्रकाशाच्या दिशेने मिसाईल डागण्याची शक्यता असते आणि ही शक्यता पाहता सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॅकआउट करण्यात येतोय. एक नवीन व्हिडिओ हाजिरा बंदरावरचा समोर येतोय. हाजिरा बंदरावरील हल्ल्याचा हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, खूपच ट्रेंड होतोय आणि व्हिडिओमध्ये तेल टँकर स्फोट झाल्याचं चित्रण आपल्याला दिसतंय. या व्हिडिओमध्ये आपल्याला एक ऑइल टँकरचा स्फोट झाल्याचं दिसतंय आणि हा व्हिडिओ 7 जुलै 2021चा आहे. हा व्हिडिओ शेअर करू नका असं सांगण्यात येत आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं हे ट्विट केलेलं आहे. तसंच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं हे ट्विट केलं की गुजरातमधील हाजिरा बंदरावर हल्ल्याचा दावा करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरतोय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांतर्फेच, पाकिस्तानी सैन्यातर्फेच, कदाचित पाकिस्तानी आर्मीतर्फेच हा व्हिडिओ ट्विट केला जातोय. खोटं पसरवलं जातं आणि त्यामुळे कोणताही दिशाभूल करणारा हा व्हिडिओ आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करू नयेत, पाहू नयेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं सांगण्यात येत आहे.
तर आपण पाहतोय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं हे ट्विट आहे. गुजरातच्या हाजिरा बंदरावर हल्ल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र हा व्हिडिओ खोटा आहे, अत्यंत जुना आहे. ऑइल टँकर स्फोटचा हा व्हिडिओ हा अत्यंत जुना आहे असं सांगण्यात येत आहे. तर INS विक्रांतनं कराची बंदरावर हल्ला केलेला आहे. INS विक्रांत खरं तर भारताची अतिशय अत्याधुनिक शस्त्रांनी अत्याधुनिक यंत्रणेनं सुसज्ज अशी ही नौका, युद्धनौका, अतिशय विशाल भव्य अशी ही युद्धनौका नौदलाकडून पाकिस्तानच्या पश्चिम किनारपट्टीवर कराची बंदरावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि आकाशानंतर आता समुद्रमार्गातून सुद्धा हल्ला करण्यात येतोय भारतातर्फे. पाकिस्तानची समुद्रमार्गे सुद्धा कोंडी करण्यात येते भारतातर्फे. तर पाकिस्तानला वायव्य दिशेने भारत मारतोय तर नैऋत्य दिशेने बलोच लिबरेशन आर्मी सुद्धा पाकिस्तानच्या नाकी नऊ आणते, पाकिस्तानाची ठासते आणि बलोच स्वातंत्र्य योद्ध्यांनी आपल्या भागात पाकड्यांची अक्षरशः नाकेबंदी केलेला आहे. पाकिस्तानी सरकार पाकिस्तानी आर्मीला जेरीस आणलेला आहे. बलोचिस्तान इथून होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध तर आलेत, मात्र त्याही पलीकडे जात आता बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनं स्वातंत्र्य योद्ध्यांनी बलोचिस्तानच्या पाकिस्तानच्या सैनिकांना टिपून टिपून वेचून वेचून मारायला सुरुवात केलेली आहे. खरं तर भारत पाकिस्तान तणावातली ही परिस्थिती बलोचिस्तान लिबरेशन आर्मीच्या पथ्यावरच पडली असं म्हणायला लागेल. तर विमान प्रवाशांनी 3 तास लवकर पोहोचा, सुरक्षेच्या कारणास्तव विमान कंपन्यांनी हे आवाहन केलेलं आहे. आपण पाहतोय विमानानं प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांना हे आवाहन करण्यात येत आहे. 3 तास लवकर पोहोचा असं एव्हिएशन कंपन्यांतर्फे सांगण्यात येत आहे. तर जम्मू विद्यापीठाजवळ 2 ड्रोन पाडण्यात आलेले आहेत. पाकड्यांचे सगळे प्रयत्न भारतावर हल्ला करण्याचे आणि विशेषतः भारतीय नागरिकांना, निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्याचे हे प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडलेले आहेत आणि पाकिस्तानची सगळी अस्त्र, सगळे हल्ले हे निष्प्रभ, निष्क्रिय ठरवलेले आहेत. जितने भी उनके वो थे ना, वो आए थे क्या नाम उसका, ड्रोन्स, उनको ब्लास्ट कर दिया ऊपर ही. कोई मतलब इतनी कैजुअलिटी नहीं, कोई किसी किस्म की वो जमीन पे ब्लास्ट नहीं हुआ, एयर में ही ब्लास्ट कर दिया. क्योंकि हमारी इतनी ज़्यादा वो अच्छे वो थे ना सिस्टम कि उन्होंने ऊपर ही ब्लास्ट कर दिया. उससे सिविलियन को कोई नुकसान नहीं हुआ, आर्मी वालों को कोई नुकसान नहीं हुआ, कोई ऐसी बात नहीं हुई. मैंने देखा जगदम ही ऐसे शेलिंग हो रही थी, तो हम भाग के हॉस्पिटल आए कि कोई ऐसे केस नहीं आ जाए, कुछ नहीं आ जाए. ऐसे देखा यहाँ पे सब कुछ ठीक रहा, ऐसा कोई मतलब ऐसे किसी का गलत वो नहीं हुआ. तो देखा हमारी मेडिकल टीम भी स्टार्ट थी, कोई ऐसा चक्कर नहीं था. पूरी मेडिकल स्टाफ है इधर, सब कुछ है. मैं जैसे ही बाहर गया लोग भागना शुरू हो गए, है ना, डर का माहौल हो गया, बच्चे डर गए थोड़े से. तो मतलब लोग भाग रहे थे, है ना, मैंने उनको समझाया, मैंने भागो मत, आराम से रहो और ध्यान रखो अपना, सारो घर में जाओ आराम से. और मैं ऐसे ही हॉस्पिटल आया चक्कर लगाने, मैंने देखा कोई नुकसान नहीं हुआ, कुछ नहीं हुआ. हमारी इंडियन आर्मी ने जितने भी मिसाइलें उन्होंने पाकिस्तान वालों ने छोड़ी वो सब डिफ्यूज़ होगी. और उन्होंने हमारी इंडियन आर्मी पे मैं गर्व करता हूँ. हमारी सरकार बहुत अच्छी है और मैं यही कहना चाहता हूँ कि हमारी सरकार जो भी कर रही है बहुत अच्छा कर रही है. सांबा में कुछ बाजार में था, कुछ काम से था, तो अचानक ही मुझे ना ब्लास्ट की मतलब कि साउंड आने लग पड़ी. और हम मतलब कि जैसे हमने ब्लास्ट की साउंड देखी तो जैसे जैसे हमें गाइडलाइन दी गई थी कि भाई जैसे पूरा ब्लैकआउट कर दो एकदम और सेफ जगह पे चले जाओ, जैसे ओपन एरियाज हो गए या बिल्डिंग के पास नहीं. बट हमें इस चीज़ की नॉलेज नहीं थी कि वो ब्लास्ट हो रहा है कि जहाँ एयर स्ट्राइक हो रही है, हमें इस चीज़ का कुछ भी नहीं था. बट फिर भी हमने अपनी मतलब सेफ लेना था. बट हमें अपने सैनिक जो हमारी डिफेंस है उन पर हमें बहुत प्राउड है कि वो इस सिचुएशन को हैंडल कर सकते हैं.
तर पाकिस्तानकडून भारताला असलेला समुद्र हल्ल्याचा धोका लक्षात घेता कोकण किनारपट्टीवर देखील आता अलर्ट पाहायला मिळतोय. प्रचंड सावधानता सुरक्षेच्या दृष्टीने इथे बाळगण्यात येते. सागरी सुरक्षा दलात वाढ करण्यात आलेली आहे आणि रात्रीपासूनच पोलिसांकडून कोकण किनारपट्टी भागात पेट्रोलिंग केलं जात आहे, तपासणी केली जाते, सगळ्या वाहनांची तपासणी केली जाते. खूप सावधानता इथे बाळगण्यात येते सुरक्षेच्या दृष्टीने. पण पाहतोय कोकण किनारपट्टी सुद्धा आता अलर्ट मोडवर गेलेली आहे आणि कोकण किनारपट्टी आणि त्या आसपासच्या भागामध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. सागरी सुरक्षा दलात वाढ करण्यात आलेली आहे. तसंच कोणत्याही पद्धतीने खरं तर युद्धात कोणत्याही बाजूने शत्रू राष्ट्राला कमी मानू नये आणि याच विचारातून भारतानं प्रत्येक भागामध्ये आता प्रचंड अलर्ट घोषित केलेला आहे. तर इंडिया गेट सुद्धा आता रिकामा करण्यात आलेला आहे. अतिशय संवेदनशील असा हा भाग. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. खरं तर काल रात्रीपासूनच जेव्हापासून हा हल्ला करण्यात येत होता, या हल्ल्यानंतर खरं तर इंडिया गेट हा सगळा परिसर प्रचंड प्रमाणात तिथे पर्यटक असतात. या इंडिया गेटला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची संख्या इथे येत असते. मात्र आता हा सगळा परिसर रिकामा करण्यात आलेला आहे, इव्हॅक्युएट करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणीही इथे थांबू नये. रात्रीपासून हा सगळा परिसर इथल्या पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी रिकामा करायला सुरुवात केली होती. कुणीही इथे थांबू नये, सगळ्यांनी शक्य तितक्या लवकर आपल्या घरी जावं आणि सुरक्षित व्हावं असं आवाहन पोलिसांतर्फे, दिल्ली पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. आपण पाहतोय तसंच इंडिया गेट आणि इथनं जो राष्ट्रपती भवनकडे रस्ता जातो, हा रस्ता सुद्धा मोकळा करण्यात आलेला आहे. तर आपण पाहतोय इंडिया गेटचा परिसर सुद्धा रिकामा करण्यात आलेला आहे. काल ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमधल्या अनेक शहरांना लक्ष करण्यात आलं होतं आणि गुरुवारी रात्रीपासूनच खरं तर पाकिस्तान वेगवेगळी क्षेपणास्त्र भारताच्या दिशेने डागली आणि भारतीय नागरिकांना लक्ष्य केलेलं आहे. मात्र पाकिस्तानची ही सगळी क्षेपणास्त्र, सगळेच्या सगळे ड्रोन हल्ले परतवून लावण्यात, रिकामे करण्यात भारताला यश आलेलं आहे. आणि या दरम्यान नागरी उड्डाण मंत्रालयानं सुद्धा उत्तर भारतातील किमान 24 विमानतळावर पुढचे काही काळ विमान सेवा राबवण्यात येणार नाही. नागरी उड्डाणं बंद केलेली आहेत, स्थगित केलेली आहेत. दिल्लीचा सुद्धा अतिशय संवेदनशील असा इंडिया गेट परिसर सुद्धा आता रिकामा करण्यात येणार आहे. तर एक मोठी अपडेट समोर येते. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. जोरदार गोळीबार केला जातोय. पण पाहतोय एक महत्त्वाची बातमी, अनेक शहरांना खरं तर लक्ष करण्यात येत आहे आणि भारताची जगवार विमानं एअर पेट्रोलिंग करतायत, हवाई मार्गावर सगळ्या गस्त घालतायत. पाकिस्तानचा हवाई मार्ग तसंच भारताचा हवाई परिसर यात लक्ष घालण्यात येत आहे. निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेमंत सर, जय हिंद. खरं तर जम्मू काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार पुन्हा सुरू झालेला आहे आणि भारताची हवाई दलं आता सक्रिय झालेली आहेत आणि जगवार विमानानं एअर पेट्रोलिंगला सुरुवात केलेली आहे. खरं तर कशी पुढची परिस्थिती असू शकते, तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र दिसतंय? मी आपण ज्या बातम्यांचं जे वार्तांकन करत होतो थोडंसं मी ऐकलं, त्याच्यात मी थोडं काही सुधारणा करू इच्छितो. एकतर आपण सांगण्याचा प्रयत्न केला की पाकिस्तानची जी ड्रोन्स आहेत ती भारतीय लोकवस्तीवरती हल्ला करतात वगैरे. ते बेसिकली मिलिटरी जे बेसिस आहेत त्याच्यावरती हल्ला करतायत, एअरपोर्टवरती हल्ला करतायत आणि आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती त्यांना ओळखून त्यांना पाडलं आहे. म्हणजे ती परत गेलेली नाही आहे. सगळी जी ड्रोन्स आली होती ती सगळी पाडण्यात आली आहे. ड्रोन 2 प्रकार असतो त्याच्यामध्ये, एक तर ड्रोन येतं आहे ते दिसायला पाहिजे आणि दुसरं शस्त्र फायर करून त्याला पाडायला पाहिजे. ते आपण पाडलं. त्याच्यामुळे आपलं नुकसान त्या ड्रोन्समुळे काही झालेलं नाही आहे. जे आपलं नुकसान होतं आहे लोकवस्तीचं
ते होतं आहे तोफखान्यामुळे म्हणजे आर्टिलरीमुळे. भारताची जी LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल, जी 790 किलोमीटर काश्मीरला लागलेली आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तोफखान्याचा फायर सुरू आहे. तोफखान्याचा जी रेंज किंवा जो पल्ला असतो 5 किलोमीटरपासून तर 25, 30, 40 एवढा किलोमीटरचा पल्ला असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी नागरी वस्तीवरती, पुंछवरती जरूरच हल्ला केलेला आहे. आणि पुंछच्या भागामध्ये मी दहशतवादी विरोधी अभियानामध्ये भाग पण घेतला होता. नंतर मला तिथे मिळालेला अवॉर्ड तुम्ही बघू शकता. तर हा हल्ला तिथल्या गुरुद्वारावरती करण्यात आला, ज्यामध्ये आपले 16 जण गेले आणि हे पाकिस्तानने हे अजिबात करायला नको होतं. आपण जे हल्ले आपलं तोफखाना पण ॲक्टिव्ह आहे, आपली स्मॉल आर्म्ससुद्धा ॲक्टिव्ह आहे. त्या भागात सारखा गोळीबार केला जातो आहे, परंतु आपण टार्गेट्स, लष्करी टार्गेट्सवरती फायर करतो. म्हणजे पाकिस्तानच्या पोस्ट असतात, पाकिस्तानचे हेडक्वार्टर्स असतात, पाकिस्तानचे ॲम्युनिशन डंप असतात, त्याच्यावरती करतो आहे. आपण नागरिकांवरती हल्ले हे करत नाही आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. हा दुसरा भाग झाला. तुम्ही जे म्हटलं आता की आपली जगवार विमानं आता गस्त घालत आहेत. असं असतं की म्हणजे विमानाचे 3 प्रकारचे अलर्ट असतात लढाऊ विमानांचे. एक पहिला अलर्ट असतो की ज्यावेळेला लढाऊ विमान हे धावपट. नक्कीच. ब्रिगेडियर, तुम्हाला मी थोडंसं थांबवते इथे, कारण आता जय महाराष्ट्राचे संपादक आशुतोष पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते सुद्धा या सगळ्या भारतातल्या आणि पाकिस्तानमधल्या तणावासंदर्भात, या युद्धाच्या परिस्थितीसंदर्भात तुमच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे पुढची सूत्र आशुतोष पाटील यांच्या हाती. महाजन सर नमस्कार. हे जे LOCवर कंटिन्युअस जे कालपासून शेलिंग सुरू आहे, ह्याच्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं असं आपल्याला म्हणता येईल का? युद्ध हे मी जसं म्हटलं होतं की 22 एप्रिलला सुरू झालं होतं. फक्त जे ते युद्ध जे होतं ते मल्टी डोमेन वॉर होतं. म्हणजे पाकिस्तानवरती आपण वेगवेगळ्या राष्ट्रीय ताकदीचा वापर करून त्यांचं नुकसान करत होतो. वॉटर वॉर म्हणजे पाणी थांबवलं होतं. सायकोलॉजिकल वॉर म्हणजे त्यांचं मनोधैर्य तोडण्याचा प्रयत्न करत होतो. आर्थिक वॉर म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का देत होतो. त्याच्यानंतर आता जे परवापासून सुरू झालं ऑपरेशन सिंदूर वगैरे, तर याच्यामध्ये आपण आता जे बॉर्डर क्रॉस करून जे शस्त्रांच्या मदतीने हल्ला करतो आहे, तर ते ड्रोन्सच्या मदतीने आपण त्यांनी आपल्यावरती हल्ला केला आणि आपण त्यांच्यावरती हल्ला केला. आणि जोपर्यंत तोफखाना आहे, जो LOCवरती फायर करतो आहे, हा गेल्या 10 दिवसापासून करतो आहे. आणि तोफखान्याची जी रेंज असते म्हणजे पल्ला असतो 5 किलोमीटरपासून तर जवळजवळ 25, 30, 40 किलोमीटर एवढा असू शकतो. ड्रोन्सनी नुकसान फारसं होत नाही. मी रिपीट करतो, हे ड्रोन्स जे असतात, एक समजा त्याला असं म्हणता येईल की ते एका जाऊन बिल्डिंगला किंवा एका टार्गेटला टक्कर मारतात. म्हणजे ते एक फ्लाईंग बॉम्ब असू शकतो, फ्लाईंग IED, इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह साधारण डिव्हाइस किती असू किलो शकतो. ॲम्युनिशन अजून ड्रोन एक कॅरी बातमी करू येत होती शकतात? की नक्षलवाद्यांनी एक ड्रोनची वेगवेगळी कॅपॅसिटी आहे. पण सध्या जे पाकिस्तान जे वापरतं आहे त्याच्यामध्ये फार तर 5 ते 7 किलो स्फोटक पदार्थही असावीत. आणि या ड्रोन्सची रेंज 100, 150, 200, 300 किलोमीटर एवढी असते. पण तुम्ही रेंज वाढवली तर त्याची किंमत वाढते. तर तुम्ही त्या ॲम्युनिशनची कॅपॅसिटी वाढवली तर त्याची किंमत वाढते. तर म्हणजे मुख्य काय असतं की जर तुम्ही 1000 कोटी रुपयाचं जर मिसाईल किंवा क्षेपणास्त्र फायर केलं 100 किलोमीटरवरती, तर तुमचं आर्थिक नुकसान पण होतं आहे ना. तर म्हणून योग्य वेपन फायर करणं हे महत्त्वाचं असतं. आपण सांगायचं कालपासून म्हणजे पाहतोय आपण की कंटिन्युअस आपण रात्री लाईव्ह दृश्य पाहिली की हजारो ड्रोन्स, शेकड्याने ड्रोन्स भारताच्या हद्दीमध्ये येत आहेत आणि आपली यंत्रणा त्याला ती निष्प्रभ करते. आता तुम्ही सांगताय की ही ड्रोन जी आहे त्याचं नुकसान जर कमी होतं, त्यापेक्षा रॉकेट फायर केलं चांगलं, म्हणजे याचा अर्थ ही युद्धनीती चुकते पाकिस्तानची? असं असतं की ड्रोन्स पहिले हजारो येत नाही आहेत. हे जे त्याला स्वॉर्म ड्रोन्स म्हटलं जातं. म्हणजे जसं शिवनेरीवरती मधमाशा येतात 100-200 आणि पर्यटकांवरती हल्ला करतात, तसं हे स्वॉर्म येतं. तर हे स्वॉर्म जनरली 35-40 ही त्याची जनरली कॅपॅसिटी असते, जे आतापर्यंत आलेले आहेत ते. आणि हे जे ड्रोन्स असतात म्हणजे वेगवेगळ्या टार्गेटवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. परंतु याला आपण म्हणजे हे काही हा बॉम्ब नाही आहे की जर स्फोट झाला तर आजूबाजूला अनेकांचं नुकसान होतं. हे नुकसान एक थोडंसं पिन पॉईंट असतं. म्हणजे एखाद्या बिल्डिंगला लागेल, ज्या बिल्डिंगवरती पडेल तर त्या बिल्डिंगचं काही प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. कारण 5 किलो स्फोटक पदार्थ आपण जर बघितले आपण तर नुकसान हे फारसं होत नाही. पण नेमकं त्या खिडकीवरती जाऊन लागलं नुकसान त्याचं होणार. पण बिल्डिंग पूर्ण कोसळेल असं पण नाही. त्याच्या मानाने सर आणखी एक थेट प्रश्न आहे की आता ह्या प्रकारे जे पाकिस्तानचं कालपासून जो कंटिन्युअस अटॅक सुरू आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे काय पडसाद उमटू शकतात? आणि अमेरिकेने भारताला सपोर्ट देऊ केलेलाच आहे,
पण या संपूर्ण परिस्थितीचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? असं आहे की पहिले आपण आंतरराष्ट्रीय ओपिनियनविषयी खूप हे करायचो की अरे त्याला पाकिस्तान आपलं काय युनायटेड नेशन्स काय म्हणेल. युनायटेड नेशन्स म्हणाले की तुम्ही युद्ध वाढवू नका. अमेरिकन म्हणाले की तुम्ही जास्त युद्ध वाढवू नका. युरोपियन युनियन म्हणाले युद्ध वाढवू नका. पण आपण आपल्याला जे करायचं ते केलं, कारण आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायचं असतं. तर ते त्यांनी आता चुपचापपणे मान्य केलेलं आहे. आपल्या सगळ्या कारवायांकरता आपल्याला त्यांच्याकडनं कंकरन्सची गरज नसते. दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्पची परमिशन घेतली होती का? नव्हती घेतली. मग आम्ही डोनाल्ड ट्रम्पची परमिशन का घ्यावी? तर त्याकरता हिंमत लागते. मी पुन्हा सांगतो, हिंमत लागते, कारण शेवटी डोनाल्ड ट्रम्प तर पॉवरफुल आहेतच ना. तर ती हिंमत आपल्या नेतृत्वाने दाखवलेली आहे आणि त्याच्याकरता त्यांचं हे घ्यायला पाहिजे, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे की आता म्हणजे आणि प्रत्येक भारतीयाला काय वाटतं की आपल्याला काहीतरी चांगली बातमी मिळावी आणि प्रत्येक आता आपल्याला IPLच्या मॅचेस बघायची सवय झालेली आहे की प्रत्येक बॉलला सिक्सर मारली तर आपल्याला ते आवडतं. असं असतं युद्धामध्ये, असं होत नाही. युद्धामध्ये कमी जास्त प्रमाण हे होऊ शकतं. तर याच्यामध्ये जरी पाकिस्तानला सपोर्ट मिळत नाही आहे आंतरराष्ट्रीय, तरी पाकिस्तानला फक्त 2च राष्ट्र सपोर्ट करतायत. त्याच्यातलं एक आहे चीन. म्हणजे जी मदत 100 राष्ट्र भारताला करू शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त मदत एकटा चीन हा पाकिस्तानला करू शकतो. कारण त्यांची अर्थव्यवस्था केवढी प्रचंड आपल्याला कल्पना असावी. त्यांची शस्त्र निर्मितीची व्यवस्था किती आहे. तर म्हणजे पाकिस्तान एका टिपटला ही बातमी द्यायला ठीक आहे, परंतु ते खरं पण आहे काही हद्दीमध्ये. म्हणजे जे 5 परमनंट मेंबर्स आहेत त्याच्यातले 4 आपल्या बाजूनी आहे. म्हणजे युनायटेड स्टेट आपल्या बाजूनी आहे, रशिया आपल्या बाजूनी आहे, इंग्लंड फ्रान्स आपल्या बाजूनी आहे. फक्त चीन विरोधात आहे. परंतु एकटा चीन त्यांना मदत करतो आहे हे लक्षात असावं. तर माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता, आंतरराष्ट्रीय मताचं जे हे असतं त्याची व्हॅल्यू आता फार कमी झालेली आहे. आणि आपलं मुख्य काय की तुमची लढण्याची युद्धक्षमता किती आहे, तुमचा स्टॅमिना किती आहे, तुम्ही किती दिवस युद्ध लढू शकता. तर त्याकरता आपली पण अर्थव्यवस्था महाजन मजबूत सर, पाहिजे. आता याचा अर्थ हे पाकिस्तान हे दररोज अशा प्रकारे रात्रीचे हल्ले सुरू राहणार आणि आपल्या सीमावर्ती भागांमध्ये पूंछमध्ये वगैरे आता ज्या आपण बातम्या येतात की लोक जखमी झालेत, एक महिला देखील मृत पावली, तर हा प्रकार असाच सुरू राहणार का? म्हणजे हो, नक्कीच ना. मी एक इतकं सोपं उत्तर तुम्हाला कोणी दिलं असतं. असं आहे, पाकिस्तान आता युद्ध थांबवण्याचा पाकिस्तान म्हणते की युद्ध थांबवा, परंतु आपण युद्ध केव्हा थांबवू? आपल्या युद्धाचा उद्देश काय आहे? पाकिस्तानची दहशतवादी कृत्य करण्याची क्षमता बर्बाद करणे, म्हणजे ट्रेनिंग कॅम्प बर्बाद करणं. अजून कुठली माहिती मिळाली, 9 कॅम्प आपण उद्ध्वस्त केले, पण अजून माहिती मिळाली तर त्यांना बर्बाद करायला पाहिजे. असं समजू नका की 9 कॅम्प बर्बाद झाले याचा तर 100% दहशतवादी हे बर्बाद झाले, असं अजिबात नाही. अनेक ठिकाणी ते लपलेले आहेत. दुसरं आहे, पाकिस्तानी सैन्याची क्षमता कमी करणे. पाकिस्तानचे लष्करी बेसेस करणं, त्यांच्या नेव्हीला उडवणं, त्यांच्या एअरफोर्सला उडवणं आणि त्यांच्यावरती गरज पडली तर ग्राउंड ऑफेन्सिव्ह करणं. तर आता हे जे एस्केलेशन लॅडर आहे, युद्धाची तीव्रता जी वाढू शकते, तर पहिले ड्रोनचा वापर केला जाईल, मग मिसाईलचा वापर केला जाईल, त्याच्यानंतर अजून इतर शस्त्र वापरली जातील. तर युद्ध कशा प्रकारे वाढवून पाकिस्तानची आपली क्षमता आपण कमी करू शकतो, हे युद्धाचे डावपेच झाले. त्याचं आता म्हणजे उत्तर कुठे कधी काय वापरलं जाईल हे उत्तर देणं सोपं नाही आहे. परंतु आपण जोपर्यंत आपलं पाकिस्तानची आपण पुष्कळ बर्बादी करत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर लंब्या लढाईकरता तयार राहा, हे थोडक्यात माझं सांगण्याचा प्रयत्न आहे. महाजन सर, आणखीन एक मुद्दा होता. सामान्य जनतेची ही भावना आहे की या निमित्ताने आपण पाकव्याप्त काश्मीर हल्ला करून आपण परत घेऊया, हे शक्य आहे का? असं आहे की सामान्य जनतेची पुष्कळ इच्छा वगैरे असतात, पण आपला उद्देश काय आहे? दहशतवाद्यांना म्हणजे दहशतवाद संपवणं, पाकिस्तानची युद्ध क्षमता ही कमी करणं. पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर जर कॅप्चर केला तर दहशतवादी इतर ठिकाणी येतील, इतर ठिकाणी नाही येतील. त्यांची सैन्य पाकिस्तानमध्ये खूप पसरलेलं आहे. तर म्हणजे नेमका तुम्हाला लष्करी फायदा काय मिळणार पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर मिळून? तर तो जिंकला आपण तर युद्ध थांबणार आहे का, किंवा त्याची युद्ध क्षमता थांबणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही. तर म्हणजे हे एक असं म्हणजे लहान मुलांसारखा हट्ट झाला. परंतु एक मुख्य काम असं असायला पाहिजे की युद्धामध्ये मी जसं पुन्हा रिपीट करतो, पाकिस्तानची क्षमता कमी करणं हे आपलं मुख्य काम आहे. आर्थिक असो की हे असो ती असो. पण आणि त्याच्याच बरोबर
आपण पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे, पाकिस्तानला कर्ज मिळवून देत नाही आहे. तर हे सगळं आपलं जे होतं आहे, तर या सगळ्यामध्ये या युद्धाला वेळ लागणार आहे आणि पुष्कळ वेळ आपली युद्ध करण्याची ही क्षमता असायला पाहिजे, हे मी पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ही आणि स्ट्रॅटेजी सामान्य माणसाला तर पद्धतीने या पद्धतीने सुरू राहणार की शत्रूला थकवणं, त्याला कमजोर करणं, या पद्धतीने हे वॉर सुरू राहणार. इथे तुम्हाला फक्त मी एक उद्देश सांगण्याचा, एक मुख्य पॉईंट सांगण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे की सामान्य माणूस काय करू शकतो. हे बॉल बाय बॉल कॉमेंट्री जी सवय झालेली आहे IPLची ती बंद करा. एवढी काही माहिती याची काही गरज नाही आहे, ही इन्फोटेनमेंट नाही आहे. प्रश्न विचारा की मी काय करू शकतो. तर तुम्ही काय करू शकता, तर डोळे आणि कान उघडे ठेवा. तुमच्या भागात संशयास्पद माणसं आहेत, संशयास्पद घटना घडतायत. दुसरं, सोशल मीडियावरती प्रचंड देशविरोधी पोस्ट टाकल्या जातात आणि सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवरती 50 कोटी भारतीय आहे, यूट्यूबवरती 70 कोटी आहेत, व्हॉट्सॲपवरती तर सगळेच आहेत. तर जे देशद्रोही मेसेजेस येतात, हे येतं, तर त्याची माहिती, त्याची लिंक आपण जर पटकन जर सुरक्षा एजन्सीजकडे पोहोचवली तर आपण त्यांना पकडू शकतो. आज 100-150 लोक आहेत, इन्क्लुडिंग काही पत्रकार, की जे अतिशय देशद्रोही विधानं करतात. एक पत्रकार एका जुन्या राज्यपालांची म्हणजे इंटरव्ह्यू घेत होते, यूट्यूबवरती ते अवेलेबल आहे. त्या पत्रकारांना अटक करून तुरुंगात टाकायला पाहिजे. तर असे हे तुम्ही मीडियाने एक मीडिया ऑफेन्सिव्ह लॉन्च करायला पाहिजे. पाकिस्तानचे जे हस्तक भारतात पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, त्यात पत्रकार आहेत, त्यात काही राजकीय लोक आहेत, काही ॲक्टिव्हिस्ट आहेत, की ज्यांना आनंद होतो ज्यावेळेला, म्हणजे त्यांचं चित्रांकन काय होतं की जेवढं पाकिस्तान खोटं TV पाकिस्तान बोलत नाही, त्याच्यावर ते खोटं बोलत आहेत. मी एक सरळ नाव घेतो, हिंदू नावाचा पेपर आहे. मी नाव का घेतो आहे, कारण त्यांच्यावरती खटला जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणून ते आता ती केस होणार आहे. ती की त्यांनी सांगितलं की आपली 3 विमानं पाडली. BBC वरती सुद्धा खटला दाखल करण्यात आलेला आहे. पण मी बाकीच्यांची नावं घेणार नाही, कारण त्यांच्यावरती अजून खटला दाखल करण्यात आलेला नाही आहे. तर तुम्ही मीडियामध्ये हे बघा की हे दुष्प्रचार करणारे लोक कोण आहे, त्यांच्याविरुद्ध कारवाई ही व्हायला पाहिजे. कारण जेवढे दहशतवादी किंवा शत्रू महत्त्वाचा असतो, त्यांना मदत करणारे भारतीयसुद्धा तेवढेच तुमचे मोठे शत्रू आहेत. तर त्यांच्या विरोधात कारवाई करा आणि चीनवरती आर्थिक बहिष्कार घाला. मी 100 वेळा म्हटलं आहे, पण पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, चीनवरती बहिष्कार घाला. आणि जे कॉर्पोरेट वर्ल्ड चीनी माल खरेदी करतं आणि 100 अब्ज कोटीचा माल आपण खरेदी केला आहे, त्यांच्यावरती बहिष्कार घाला. कारण त्यांना अजून जर स्वतः हा माल बनवणं जमलं नाही आहे, तर ते चीनला मदत करून पर्यायाने भारतीय महाजन सर, तुम्ही रक्त अतिशय सांडायला चांगला मुद्दा मांडलात आणि याच संदर्भात मी सांगू इच्छितो की आम्ही देखील केंद्र सरकारची जी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे, या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून अधिकृत बातम्या आम्ही दाखवतो आहे. जय महाराष्ट्र ANI वृत्तसंस्था जी अधिकृत आहे त्यांच्याकडून आलेल्या बातम्या घेतो आहे. आणि ज्या फेक बातम्या म्हणून, उदाहरणार्थ काल राजौरीमध्ये फिदाईन हल्ला झाला, या प्रकारची बातमी काल काही प्रसारमाध्यमांनी दाखवली, पण ही बातमी चुकीची होती. हे जेव्हा वृत्त आलं, ते देखील जय महाराष्ट्राने एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आम्ही ही बातमी प्रसिद्ध केली. आणि आपला हा तर मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे की जे चायना आज भारताविरुद्ध पाकिस्तानला मदत करते, या चायनीज मालांवर, या चायनाच्या या भूमिकेचा आपण विरोध आपण सामान्य माणूस नक्की करू शकतो. महाजन सर, 100 अब्ज कोटीचा चीनी माल आपण खरेदी केला आहे. या कंपन्यांची नावं तुम्ही जाहीर करा की कोण हे माल घेत आहे आणि या कंपन्यांवरती बहिष्कार घाला. हे मी आपल्या माध्यमातून सांगायला इच्छितो आहे. नक्कीच. धन्यवाद महाजन सर, तुम्ही आमच्याशी बोललात. वेळोवेळी आम्ही तुम्हाला पुन्हा तुमचं विश्लेषण, तुमचे एक्सपर्ट कॉमेंट्स निश्चितच ऐकण्याजोगे असतात. तुमचा अनुभव दांडगा आहे. आम्ही पुन्हा आपल्याशी संपर्क साधूच. तोपर्यंत आपण पुढची बातमी घेऊया. स्नेहा. नक्कीच. धन्यवाद आशुतोष सर आणि धन्यवाद ब्रिगेडियर, तुम्ही आमच्याशी जोडले गेलात त्याबद्दल. तर आपण पाहतोय अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडनं आता कारवायांना वेग आलेला आहे. कराची बंदरावर भारतानं हल्ला केल्याची माहिती आहे. आपण पाहतोय भारतीय नौदल आता ऑपरेशन राबवायला सुरुवात करते आणि याचाच एक भाग म्हणून INS विक्रांत आता सक्रिय झालेली आहे आणि कराची बंदरावर भारतानं मोठ्या प्रमाणावर हल्ला केलाय.
तर उरीमध्ये पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय, गोळीबार केला जातोय उरीमध्ये पाकिस्तानकडून. रात्रभर खरं तर गोळीबार सुरू होता. छोट्या मोठ्या शस्त्रांच्या माध्यमातून स्थानिकांनी रात्र अक्षरशः मशिदीजवळ जागून काढलेली आहे. आपला जीव मुठीत धरून या सगळ्या स्थानिकांनी आपली रात्र जागवलेली आहे आणि गोळीबाराला भारतानं जोरदार उत्तर दिलेलं आहे. तर नियंत्रण रेषेवरील भागात सुद्धा तणावाचं वातावरण आहे. सतत गोळीबार केला जातोय आणि LOCवर घरांचं मोठं नुकसान यामुळे झालेलं आहे. पाकिस्तान की नापाक साजिश जो है वो लगातार जारी है और जिस तरीके से वो सीज फायर का उल्लंघन कर रही है वो साफ तौर पर दिख रहा है। इधर लाइन ऑफ कंट्रोल के पुंछ सेक्टर, मेंढर, कुपवारा और बारामूला में काफी ज्यादा सीलिंग हुई है, जिसमें काफी ज्यादा नुकसान जो है रेजिडेंशियल इलाकों में हुआ है। आपको बता दूं लगातार पिछले कुछ दिनों से लगातार जो है सीमा रेखे पर तनाव जैसा माहौल जो है वो स्थिति पाई जा रही है और आपको बता दूं लगातार जो है पाकिस्तान की नापाक साजिश जो वो सामने आ रही है। कल रात जम्मू के अंदर जो है ड्रोन अटैक किया गया, जिसको भरपूर तौर जो है भारतीय सेना ने उनको जवाब दे दिया। तर पूंछ अतिशय संवेदनशील असा हा भाग, कारण इथनं सीमा भाग हा अत्यंत जवळ आहे आणि त्यामुळे पूंछ भागात दोन्ही बाजूनं तुफान गोळीबार केला जातोय. पाकिस्तानी लष्कर देखील पूंछमध्ये गोळीबार करताय आणि त्याला प्रत्युत्तर हे जोरदार अतिशय चोख उत्तर भारतीय सैन्य देखील देत आहे, भारतीय सैनिक देखील देत आहेत आणि गेल्या तासाभरापासून पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरू आहे. दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न भारत करत आहे आणि कुठेतरी यशस्वी सुद्धा यात होत आहे. तर आपण पाहतोय जय महाराष्ट्र टीव्ही स्क्रीनवर आपण पाहताय पूंछ सेक्टरमधली आत्ताची ताजी दृश्य. प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाते, या वाहन चालकांची चौकशी केली जाते. सशस्त्र जवान आणि सगळ्या आर्म फोर्सेस आपल्या खरं तर इथे आहेत, BSFचे जवान सुद्धा आहेत आणि कसून चौकशी प्रत्येक वाहनाची केली जाते, वाहनांची तपासणी केली जाते, प्रत्येक भाग तपासला जातोय. प्रचंड अलर्ट सिच्युएशन आहे आणि प्रचंड सावधानता बाळगली जाते पोलिसांतर्फे. आपण पाहतोय पूंछ भागात अतिशय संवेदनशील असा हा भाग आणि या भागात प्रत्येक छोट्या मोठ्या सगळ्याच वाहनांची तपासणी केली जाते. तर भारतीय सैन्याला मोठं यश आलेलं आहे. सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा पाकिस्तानचा प्रयत्न हा भारतीय जवानांनी हाणून पाडलेला आहे. BSFनं घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. आपण पाहतोय खरं तर भारताचं ऑपरेशन सिंदूर जसं सुरू झालं होतं आणि जसं या मोहिमेचा पहिला भाग फत्ते झाला आणि त्यानंतर पाकिस्ताननं ज्या प्रकारे कालपासून गोळीबार सुरू केलेला आहे, त्यानंतर ब्लॅकआउटची परिस्थिती बऱ्याच सीमावर्ती भागांमध्ये तैनात करण्यात आली होती आणि ब्लॅकआउट नंतर हे हल्ले पाकिस्तानतर्फे करण्यात आले. पाकिस्तानचे सगळे ड्रोन जे आहेत ते हाणून पाडण्यात आलेले आहेत भारतीय सैन्यातर्फे. नौशेरा सेक्टरमध्ये गेल्या काही तासांपासून पाकिस्तानचं फायरिंग हे आता बंद झालेलं आहे. LOCवर सुरू असलेलं पाकिस्तानी सैन्याकडचं फायरिंग तात्पुरतं थांबवण्यात आलेलं आहे. पाकिस्ताननं ही फायरिंग थांबवली आहे. सांबा भागातील पाकिस्तानची फायरिंग आता थांबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काही काळ तणावपूर्ण शांतता या भागात आहे. खरं तर काल रात्री पाकिस्तानी सैन्यातर्फे सांबा भागात फायरिंग केली जात होती आणि तसंच नौशेरामध्ये सुद्धा काही तास फायरिंग झाल्यानंतर आता मात्र पाकिस्ताननं या भागात गोळीबार थांबवलेला आहे. तर अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. कराची बंदरावर भारतानं हल्ला केलेला आहे ही माहिती मिळते आणि भारतीय नौदलानं हे ऑपरेशन राबवलेलं आहे. खरं तर एअर स्ट्राईक नंतर आता सगळ्याच बाजूनं भारतीय सैन्य दलं, भारतीय भूदल, वायुदल आणि नौदल पाकिस्तानवर अक्षरशः तुटून पडलेलं आहे. खरं तर या
हल्ल्यामागचा, भारताच्या या मोहिमेमागचा मुख्य उद्देश हा दहशतवाद संपवणं, दहशतवादाला चाप बसवणं हाच आहे. भारताकडून पाकिस्तानी डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. GF-17 आणि F-16 हे पाकिस्तानची फायटर जेट्स विमानं जी आहेत ती भारतानं यशस्वी पद्धतीनं पाडलेली आहेत. भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानची 70हून अधिक क्षेपणास्त्रही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. S-400 एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवून लावलेला आहे. पण पाहतोय भारताची ही फायटर जेट्स पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम हाणून पाडतायत आणि एक एक मोहीम यशस्वीरित्या फत्ते केली जाते. तर पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारामध्ये सीमेलगतच्या घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. खरं तर पाकिस्ताननं जेव्हापासून गोळीबार सुरू केला, पाकिस्तानचं एकमेव लक्ष हे भारतीय सीमावर्ती भागात राहणारे हे भारताचे निष्पाप नागरिक होते आणि जो हेतू पाकिस्ताननं बाळगलेला आहे आणि हा हल्ला करायला सुरुवात केलेली आहे. तर रिटालिएशन आणि काउंटर रिटालिएशन दोन्ही राबवण्यात येतं आणि त्याच पद्धतीनं सीमावर्ती भागांमध्ये जी घरं आहेत त्या घरांचं पाकिस्ताननं छोटे मोठे हल्ले करत नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाकिस्तानी शेलिंगचे तुकडे सुद्धा भारतीय लष्करानं ताब्यात घेतलेले आहेत. तसंच या सगळ्या पाकिस्तानी कारवायांना उत्तर देण्याचं काम खरं तर भारतीय लष्कर अतिशय यशस्वीरित्या करत आहे. जो रात को ये जो फायरिंग हुई है पाकिस्तान की तरफ से, तो इसमें बहुत ज़्यादा ही मतलब डिस्ट्रॉय हुआ है यहाँ पे. तो ये तो हमारे घर के पास ही, मतलब हमारे घर पे अंदर ही जो है ये बम पड़ा है. रात को लगभग 1 बजे के लगभग फायरिंग शुरू हो गई थी यहाँ पे. तो 8 के 7 बम पड़े यहाँ पे. काफ़ी ज़्यादा नुकसान हुआ. हमारे घर पे दरवाजे टूट गए, मतलब विंडोज़ थी वो टूट गई हैं, गेट टूटे हैं, शीशे मतलब ग्रिल सब कुछ, मतलब फ्रंट एरिया पूरा मकान का जो है उड़ गया है. तो नीचे पड़े हैं वो बहुत ही ज़्यादा, उनका भी नुकसान बहुत ज़्यादा हुआ है. तो इसके साथ ही ये मैं कहूँगा कि जो आर्मी हमारा मुँह तोड़ उनको जवाब ज़रूर देगी और नुकसान तो बहुत ज़्यादा ही हुआ है. दरम्यान पाकिस्तान आणि भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरच्या नागरिकांनी काही अनुभव सांगितलेले आहेत, ऐकूयात. और मैं तो यही अपील करता हूं, इंडियन आर्मी जिंदाबाद, इंडियन आर्मी जिंदाबाद, इंडियन आर्मी जिंदाबाद, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान. ऐसी कोई बात नहीं है कि लोगों में डर है, खौफ है. और मैं तो यही अपील करता हूँ हिंदुस्तान के जनता से कि अपना धैर्य बनाए रखें, अपना हिम्मत बनाए रखें, क्योंकि ये देश की बात है. जब देश की बात आती है तो आपको भी थोड़ा हिम्मत बनाए रखनी पड़ती. रात को फायरिंग हो रही थी और वो सबने सुनी, बहुत ज्यादा हो रही थी, पूरी रात होती रही है, पर हमें डर नहीं लगा, कोई भी नहीं डरे, क्योंकि यहाँ पे सेफ्टी सबसे ज्यादा है. कभी इधर से आती थी, कभी उधर से, चारों तरफ से आ रही थी. हाँ जी, रात को पूरी रात ब्लैक आउट रहा. 6 बजे लाइट आई है, 6-6:15 बजे. जख्मी का भी पता नहीं, जख्मी का पता नहीं चला. अलबत्ता मकान हम लोगों ने देखे, मकान डैमेज हो गए. शलम रात को 9 बजे के बाद हुई, अभी भी चल रही है. अभी भी आपने आवाज सुने होंगे, यहाँ अभी भी चल रही है. मैं यहाँ ही का रहने वाला हूँ. इधर पीछे मेरा मकान है गिंगल में, और इस मकान का रात को पूरी रात 9 बजे से लेकर सुबह 5 बजे तक शलन होती रही है, और बहुत नुकसान हो गया है. इधर लोग तो भाग गए हैं, और इधर मकान बहुत टूट गए हैं. ये मकान देखो, ये हमारे सामने ये मकान है, इसका क्या हाल हो गया है, इसका तो पूरा लॉस हो गया है.